जेव्हा ही निवडणूक सुरू झाली तेव्हा भारतीय जनता पक्ष 2017 सालचा सर्वात मोठा पक्ष म्हणून दावेदार होता. मात्र जशी निवडणूक पुढे सरकत गेली तसं काय पाहिलंय? खरं तर याच्यात गंमत आणली ती अजितदादांच्या जाहीरनाम्याने. निवडणूक पुढे सरकत असताना जेव्हा तो एक 5व्या-6व्या दिवशी प्रचाराचा जाहीरनामा आला आणि जी फ्री मेट्रो किंवा फ्री पीएमपीएल 500 चौरस फुटांच्या घरांचा करमाप, तर यामुळे थोडंसं भाजपमध्ये भाजप बॅकफुटला गेलेले पाहायला मिळालं. विरोधी पक्षांना म्हणजे प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसला चांगले उमेदवार मिळाले आणि ज्या पद्धतीने प्रचाराला प्रत्यक्ष सुरुवात झाली आणि अजित पवारांनी एक आक्रमक पवित्रा घेतला जो कोणालाही अपेक्षित नव्हता आणि राष्ट्रवादी फार बॅकफुटवर राहील असं एक चित्र निर्माण झालं होतं. ते ह्या निवडणुकीत मला वाटतं पूर्णपणे शेवटच्या टप्प्यात हे झालं आणि काटेकी टक्कर प्रामुख्याने महायुतीतल्याच घटक पक्षांमध्ये. म्हणजे जेव्हा प्रचार सुरू झाला वगैरे भाजपकडे जाईल अशी निवडणूक वाटत होती, त्यानंतर अजित पवारांनी जो जाहीरनामा सादर केला त्यानंतर गेले 5 दिवस म्हणजे अजित पवारांनी भाजपच्या अक्षरशः नाकीनं बांधलेले आहेत. अजित पवारांचा जाहीरनामा जाहीर झाल्यानंतर पहिल्या 3 तासात चंद्रकांत पाटलांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली. दुसऱ्या दिवशी फडणवीस साहेब पुण्यात होते आणि अजित पवारांनी जो काही फासे टाकले होते त्या सापळ्यामध्ये अडकल्यासारखे झाले. आतापर्यंतची अशी स्थिती होती की भाजप नरेटिव्ह सेट करायचं, पण अजित पवारांनी जे नरेटिव्ह सेट केलं त्याचा खुलासा करायला फडणवीस साहेबांची जेव्हा पुण्यात टॉक शो झाला तेव्हा पहिली 10 मिनिटं फडणवीस साहेबांना अजित पवारांनी घोषणा केलेली कशी चुकीची आहे हे सांगण्यात वेळ घालावा लागला आणि त्यांना जे सांगायचं ते राहून गेलं. त्यामुळे आता ही निवडणूक जी आहे ना ती सरळ सरळ भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात सामना सुरू झालेला आहे.